जर तुम्हाला वाटत असेल की मोठी पदवी, अनेक वर्षांचा अनुभव आणि मोठ्या कंपन्यांचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय यश मिळत नाही, तर आजची ही गोष्ट तुमचा तो समज बदलू शकते. अवघ्या 19 वर्षाचा एक भारतीय तरुण ज्याने कोणत्याही मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत काम न करता स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर IIT कानपूर सारख्या प्रतिष्ठित संस्थेचं लक्ष वेधलं आणि आज तो भारताच्या सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहे. ही आहे निष्कर्ष अधिकारी यांची कथा. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. भारतामध्ये सध्या डिजिटलायझेशन वेगाने वाढत आहे. बँकिंग, शिक्षण, सरकारी सेवा, आरोग्य व्यवस्था आणि दैनंदिन व्यवहारांपासून जवळपास प्रत्येक क्षेत्र डिजिटल होत आहे. त्याचबरोबर सायबर हल्ले, डेटा चोरी आणि ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढत आहेत. अशा काळात सायबर सुरक्षा तज्ञांची मागणी प्रचंड वाढली आहे आणि याच क्षेत्रात निसर्ग अधिकारी यांनी अत्यंत कमी वयात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. निसर्ग अधिकारी यांचे नाव चर्चेत आले ते CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग म्हणजेच OSM प्रणालीशी संबंधित सुरक्षा विषयक चर्चेमुळे. OSM ही अशी प्रणाली आहे ज्याद्वारे बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिका डिजिटल स्वरूपात तपासल्या जातात. निसर्ग यांनी या प्रणालीतील काही कथित सुरक्षा विषयक त्रुटींचा अभ्यास केला आणि त्याबाबत माहिती सार्वजनिक केली. या घटनेनंतर त्यांच्या तांत्रिक क्षमतेची मोठी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ त्रुटी दाखवून दिल्या नाहीत, तर सायबर सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर म्हणजेच IIT कानपूर मधील C3I हब या सायबर सुरक्षा केंद्राचे लक्ष त्यांच्याकडे गेले. C3I हब म्हणजे सायबर सिक्युरिटी, सायबर फिजिकल सिस्टीम्स आणि सायबर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन हब. हे केंद्र भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने कार्यरत असून देशाच्या महत्त्वाच्या डिजिटल आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी संशोधन करतं. निसर्ग अधिकारी यांची येथे ओपन सोर्स इंटेलिजन्स म्हणजेच OSINT आणि थ्रेट इंटेलिजन्स इंजिनियर म्हणून नियुक्ती करण्यात आली. OSINT म्हणजे सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून संभाव्य सायबर धोके ओळखणे, तर थ्रेट इंटेलिजन्स म्हणजे भविष्यातील सायबर हल्ल्यांचा अंदाज घेऊन त्याविरुद्ध संरक्षणात्मक उपाय विकसित करणं. मात्र निसर्ग यांचा प्रवास अचानक काही घडलेला नाही. त्यांनी शालेय जीवनातच प्रोग्रामिंग आणि सायबर सुरक्षेत रस निर्माण केला होता. विशेषतः कॅप्चर द फ्लॅग म्हणजेच CTF स्पर्धांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये नेटवर्क सुरक्षा, वेब सुरक्षा, क्रिप्टोग्राफी आणि डिजिटल फॉरेन्सिक्सशी संबंधित विविध आव्हानं सोडवावी लागतात. त्यामुळे तांत्रिक कौशल्यासोबतच विश्लेषण क्षमता, समस्या सोडण्याची वृत्ती आणि नैतिक हॅकिंगची समज विकसित होते. ही घटना केवळ एका तरुणाच्या यशाची गोष्ट नाही, तर भारतातील शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेशी एक महत्त्वाचा संदेश आहे. आजही अनेक कंपन्या आणि संस्था उमेदवारांचे मूल्यमापन मुख्यतः पदवी, गुणपत्रिका, अनुभव पत्रांच्या आधारावर करतात. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रात प्रत्यक्ष कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवकल्पनात्मक विचार अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारख्या क्षेत्रांमध्ये अनेक तरुण स्व अभ्यासाद्वारे जागतिक स्तरावर पोहोचले आहेत. निसर्ग यांचे उदाहरण त्या बदलत्या वास्तवाकडे निर्देश करतं. मात्र या घटनेकडे फक्त एक हॅकर ते हिरो म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. सायबर सुरक्षा क्षेत्रात नैतिकता अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही संस्थेतील त्रुटी शोधणं ही कौशल्याची बाब असली तरी त्या त्रुटींचा गैरवापर न करता जबाबदारीने संबंधित संस्थांना कळवणं हे त्याहून महत्त्वाचं असतं.
यालाच रिस्पॉन्सिबल डिस्क्लोजर म्हटलं जातं. यामुळे प्रणाली अधिक सुरक्षित बनते आणि नागरिकांचा डिजिटल व्यवस्थांवरील विश्वास टिकून राहतो. आज भारत जगातील सर्वात वेगाने डिजिटल होणाऱ्या देशांपैकी एक आहे. UPI व्यवहार, डिजी लॉकर, आधार आधारित सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि ई-गव्हर्नन्स यामुळे अब्जावधी डेटा पॉइंट्स दररोज डिजिटल नेटवर्कवर फिरत असतात. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षेची गरज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढली आहे. सरकारनी आणि शैक्षणिक संस्थांनी नियमित सुरक्षा तपासणी, डेटा संरक्षण आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणांमध्ये अधिक गुंतवणूक करणं आवश्यक आहे. 19 वर्षांचा निसर्ग अधिकारी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. ही आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला आणि विशेषतः शिक्षण मंत्र्यांना दिलेली एक जिवंत शिकवण आहे. ज्या देशात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, पेपर लीक, भरती घोटाळे आणि जुनाट मूल्यमापन पद्धतींमुळे निराश होत आहेत, त्याच देशात एक 19 वर्षाचा तरुण स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर सायबर सुरक्षेतील त्रुटी ओळखतो आणि देशातील सर्वोच्च तंत्रज्ञान संस्थांपैकी एका संस्थेत स्थान मिळवतो. हा विरोधाभास आपल्याला काहीतरी सांगत नाही का? प्रश्न फक्त निसर्गाचा नाही, तर अशा हजारो प्रतिभावान विद्यार्थ्यांचा आहे जे पारंपरिक चौकटीत बसत नाहीत म्हणून दुर्लक्षित राहतात. जर शिक्षण व्यवस्था, धोरण करते आणि मुख्यतः शिक्षण मंत्र्यांनी या बदलत्या वास्तवातून शिकून स्वतःला विकसित केले नाही, तर पेपर लीक झाल्यावर राजकीय जबाबदारी झटकण्याची, राजीनामा देण्याची आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी ही परंपरा पुढेही अशी सुरू राहणार का? आपण शिक्षण मंत्र्यांना राजीनामा मागण्यात सक्षम आहोत की नाही हे माहित नाही, पण आता देशाला केवळ नवीन परीक्षा नको, तर नवीन विचारांची गरज आहे. कारण प्रतिभा जन्माला येते ती वर्ग खोल्यांमध्ये, पण तिची ओळख पटण्याची जबाबदारी ही व्यवस्थेचीच असते. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.